मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे पृथ्वीला सांभाळणारे ॲमेझॉन खोरे. काय ते बघूया. ॲमेझॉन हे जगातील सर्वात मोठे पर्जन्यवन म्हणजे नैसर्गिक रेन फॉरेस्ट आहे. या जंगलामध्ये वर्षातील 12 महिने पाऊस पडतो. ही जंगले इतकी घनदाट आहेत की येथे अनेक ठिकाणी सूर्यकिरणे जमिनीपर्यंत येत नाहीत. जगभरातील वनस्पतीपासून तयार होणाऱ्या एकूण ऑक्सिजनपैकी 20% ऑक्सिजन या जंगलाच्या माध्यमातून निर्माण होतो. व्हेरी गुड. पृथ्वीवरील ऑक्सिजन नैसर्गिक समतोल कायम ठेवण्यासाठी या जंगलाचा मोठा वाटा आहे. दक्षिण अमेरिका खंडातील ॲमेझॉन नदी म्हणजे पृथ्वीवरील जैवविविधतेचे संग्रहालय आहे. छान. हजारो किलोमीटर उत्तर पूर्व दिशेने वाहत जाणारा ॲमेझॉनने लक्षावधी चौरस किलोमीटरचा प्रदेश व्यापलेला आहे. व्हेरी गुड. विषुववृत्तीय प्रदेश असल्याने पावसाचे उन्हाचे प्रमाण जबरदस्त आहे. व्हेरी गुड. या दोन प्रमुख कारणामुळे ॲमेझॉनच्या परिसरातील जैवविविधता अद्भुत आहे. ॲमेझॉन पर्जन्यवनाचा सर्वाधिक भाग हा ब्राझीलच्या कोलंबिया, व्हेनेझुला, कोलंबिया, फ्रेंच गयाना, पेरू, गयाना, सुरिनाम आणि डगडोर या देशामध्ये आहे. या जंगलाच्या आकारामुळे त्यांची एक स्वतंत्र परिसंस्था अस्तित्वात आली असून पृथ्वीवरील ऑक्सिजन आणि इतर महत्त्वाच्या नैसर्गिक घटकांचा समतोल राखण्यासाठी वनक्षेत्र अत्यंत महत्त्वाचे आहे. भयंकर. आणखीन एक टीप आहे मित्रांनो, चला बघूया. बर्फवृष्टी कशी होते बघूया. काय ते बर्फवृष्टी होते म्हणजे बर्फ पडतो एवढेच आपल्याला माहीत असतं, पण हा बर्फ कसा पडतो हे माहीत आहे का? नाही. चला तर बघूया. थंडीच्या दिवसात थंड प्रदेशात पडणारा बर्फ हा मुळात पाण्याचा घन रूप आहे. जेव्हा बर्फ पडतो तेव्हा तो कापसाच्या छोट्या छोट्या गोळ्यासारखाच मुलायम आणि पांढरा असतो. व्हेरी गुड. या बर्फाची रचना स्फटिकाप्रमाणे असते. खरं म्हणजे उष्णतेमुळे समुद्र, नदी, तलाव आदी ठिकाणाच्या पाण्याचं बाष्पीभवन होतं. ही पाण्याची वाफ हवेपेक्षा हलकी असते. या हलकेपणामुळे ती वर वर जात राहते. ती नंतर अवकाशात ढगाचं रूप घेते. आपल्याला हे माहीतच आहे की जसं जसं आपण उंचावर जातो तसं अवकाशातलं तापमानही कमी होत जातं. आणि कमी तापमानाच्या पट्ट्यात अधिक जलबाष्प तयार होण्याची शक्यता असते. म्हणूनच या वरच्या भागावर वायुमंडळात वरती जलबाष्पाचे प्रमाण खालच्या ठिकाणापेक्षा अधिक पटीने अधिक असते. परत एकदा बघूया मित्रांनो. म्हणूनच या वरच्या भागात वायुमंडळात वरती जलबाष्पाचे प्रमाण खालच्या ठिकाणापेक्षा काही पटींनी अधिक असते. अशा परिस्थितीत ही वाफ बर्फाच्या कणांमध्ये रूपांतरित होते. हे कण एकमेकांना चिटकतात आणि त्याचं रूपांतर स्फटिकामध्ये होतं. ज्यावेळी या स्फटिकांची संख्या वाढते त्यावेळी त्यांना कोणताही वायू वर थांबवू शकत नाही. त्यामुळे ते कण बर्फाच्या रूपात पडायला लागतात, ज्याला आपण बोली भाषेत स्नोफॉल असे म्हणतो. अरे वा. आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.